लोगों की समस्या खत्म नहीं हो रही है, नई समस्या शुरू होती है। जिंदगी भर में यही चल रहा है। मैं लोकहित में आप सभी का स्वागत है। मैं हूं मुनव्वर शेख। मैं इस वक्त मौजूद हूँ मानपुर के महाराष्ट्र नगर सबवे के पास, जो मुंबई और नवी मुंबई को कनेक्ट करता है। आप देख सकते हैं ये यहाँ की जो स्थिति, कई सालों से ये जो सबवे है, ये सबवे का काम नहीं हुआ, अब होने जा रहा है। अब इसमें मैं आपको बता दूं, लगातार से कई व्हीकल्स के एक्सीडेंट हो चुके, कई लोग जो है इसमें इंजर्ड भी हुए। और खबरों के अनुसार मैं आपको बता दूं कि हर मौसम, जो बारिश के जो 4 महीने जो आते हैं, उसमें लगातार ये ओवरफ्लो हो जाता है, जिससे इसको सबवे को जो है सो क्लोज किया जाता है। मैं आपको बता दूं कि यहाँ की जो एमएलए सना मलिक, इन्होंने जो है इसका उद्घाटन किया है कि इसका जल्द से जल्द काम किया जाएगा और नेक्स्ट वीक में जो है इनका काम हो जाएगा। मैं आपको बता दूं कि आज जो है मनसे के विभाग अध्यक्ष गवस जी ने जो है आज एक आंदोलन निकाला और उन्होंने एक चेतावनी दी है कि अगर ये काम जल्द से जल्द नहीं हुआ तो इससे एक बड़ा आंदोलन होगा। खरं तर महाराष्ट्र नगर मध्ये हा सबवे बोललं तर महाराष्ट्र नगर वासियांचा एक दुर्दैव आहे। या सबवेमध्ये पावसाळ्यात पाणी भरतं, परंतु इतकी वर्ष झाली या बोगद्याची डागडुजी करायचं होतं, अजून करण्यात आली नव्हती। डिसेंबर महिन्यात टेंडर पास झाला आणि काम आज सुरुवात झाली। आज 4था महिना चालू आहे, तरी अजूनही 25% काम चालू झालेलं नाही, पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे महाराष्ट्र नगरील जनता, बाईक असतील, रिक्षा असतील आणि इतर वाहने असतील, त्यांना हा जीव घेणा प्रवास करावा लागत आहे। यातून मला वाटतं मागच्या महिन्यात एक आमची भगिनी याच रोडवर जाताना या खड्ड्यात रिक्षा धरून तिची म्हणजे प्रसूती इथे झाली। म्हणजे खरोखर प्रशासनाला अजूनही याचं गांभीर्य नाही की बाबा लोक इथली राहतात कशी, काय कशी, लोकांना जीव घेणा प्रवास करतायत, त्याबद्दल अजून प्रशासनाला अजून जाग आलेली नाही। आज आम्ही प्रशासनाला एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक अल्टिमेटम देतोय, लवकरात लवकर एक 1500च्या आत हे दोन्ही बोगदे सुरू करण्यात यावे, लोकांना सोयी सुविधा द्याव्या, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यापेक्षा उग्र आंदोलन करेल। ही समस्या आजची नाहीये, ही समस्या किती वर्ष तरी आम्ही महाराष्ट्र सैनिक या बोगद्यात उतरून आंदोलन केलेली आहेत, तरी पण प्रशासन जागा होत नाहीये। वेळोवेळी आंदोलनं घेतली, पाठपुरावे केले, तरी पण त्यांचं हेच आहे, आंदोलन केलं की तेवढ्यापुरते आम्हाला सांगतात की आम्ही काम करतो आणि थुकपट्टी लावतात, थोडंसं सिमेंट पासून नंतर जातात। आता काम चालू केलेलं आहे, पण तरी पण ते काम एकदम हळूहळू काम करतात, तर त्यांनी लवकरात लवकर कामं पूर्ण करून द्यावीत, कारण की इथे एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो, कारण इथे खड्डे एवढे आहेत। आता पाऊस नसून पण पावसात गुडघाभर पाणी भरते, इथे रस्ता दिसत नाहीये, लोक पडून मरू शकतात। मग प्रशासन मरण्याची वाट बघतोय का कोणाचा? जर त्या लोकांनी लवकरात लवकर काम पूर्ण करून दिलं नाही तर आम्ही खळखटाक करणार मनसे स्टाईलने, हे त्यांनी लक्षात घ्यावं। आज रविदादा पण या बोगद्यासाठी खूप कित्येक वर्ष तरी खूप प्रशासनाकडे मागण्या केल्या आहेत आणि बोगद्याचंच नाही तर अजून अनेक समस्या महाराष्ट्र नगरमध्ये आहेत। गटारे साफ होत नाही आहेत, संडासचे प्रश्न आहेत। ते महानगरपालिका इतकी आंधळी झाली आहे का? हा महानगरपालिकेला इथली जनता प्रशासनाला विचारते की खरंच तुम्हाला दिसत नाहीये का जनतेचे प्रश्न? ते लवकरात लवकर आमचे पूर्ण करून द्यावेत, नाहीतर आम्ही इथे मनसे स्टाईलने खळखटाक करू। एवढंच बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र।